मुलुक महाराष्ट्राची सुरुवात आज आपण करणार आहोत महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या थराराच्या बातमीनं। कारण दररोज आपण राजकीय कुस्त्या बघत असतो या बुलेटिन मध्ये, पण आज खऱ्या अर्थानं लाल मातीमध्ये मॅटवर ज्या प्रकारच्या मल्लांच्या कुस्त्या आहेत आणि आज महाराष्ट्राचा जो महाराष्ट्र केसरी असेल ती मानाची गदा कोण पटकावणार याबद्दल जाणून घेणार आहोत। त्याचा थरार आज पाहणार आहोत, कारण आज ही मानाची गदा कोण पटकावणार याची उत्सुकता महाराष्ट्रातल्या सर्व कुस्तीप्रेमींना आहे। आणि अतिशय प्रतिष्ठेची अशी ही कुस्ती स्पर्धा साताऱ्यामध्ये 59 वर्षांनंतर पार पडते। प्रचंड मोठा प्रतिसाद सातारकरांनी या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला दिलेला आहे आणि खचाखच भरलेला, जणू क्रिकेटच्या मैदानाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीची तुफान गर्दी सातारकरांनी करून आपण किती पट्टीचे कुस्ती प्रेमी आहोत हे दाखवून दिलेलं आहे सातारकरांनी। आणि आज या हजारो सातारकरांच्या महाराष्ट्रातल्या कुस्ती प्रेमींच्या उपस्थितीमध्ये याच मैदानात याच मातीवरती ठरणार आहे महाराष्ट्र केसरी। आणि यावरचं वैशिष्ट्य आहे की पैलवान संग्राम पाटील आणि धनाजी पाटलांकडून कुस्तीचे धडे हे पृथ्वीराज पाटील यांनी घेतलेली आहेत। पृथ्वीराज पाटील सध्या फायनल मध्ये आहेत आणि त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतोय। सैन्यात हवालदार पदावर कार्यरत ते आहेत आता आणि ही थेट दृश्य आहेत आपण बघतोय। कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबईचा विशाल बनकर यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरीची ही अंतिम लढत होणार आहे। पृथ्वीराज पाटीलनं मॅट गटातून तर विशाल बनकरनं माती गटातून अंतिम फेरीत प्रवेश केलाय। प्रकाश उर्फ विशाल बनकर चला पृथ्वीराज पाटील कोल्हापूर जरा डॉल्फिन बंद करा। प्रेक्षकांना विनंती आहे, हे सर्व पाहुणे कुस्ती लावणार आहे आणि कुस्ती लावल्यानंतर व्यासपीठावर येतील आणि मग कुस्तीला सुरुवात होईल। शांतता या मैदानाकडे प्रवेश करतोय कोल्हापूर जिल्ह्याचा जागतिक स्पर्धेतला विजेता, राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदकाचा मानकरी आणि पदार्पणाचा महाराष्ट्र अंतिम फेरीत पोहोचलेला पृथ्वीराज पाटील कोल्हापूर। लहानपणापासून यांनी त्याला घडवलं। आणि पदार्पणाचा महाराष्ट्र केसरीचा अंतिम फेरीत पोहोचलेला पाटील विशाल बनकर कोल्हापूर। पोलिसांनी त्याला तिथं थोडं लक्ष द्या, पोलिसांना तिथं लक्ष द्या थोडं। प्रकाश बनकर धवल दादा आपण पण जा ना, आपल्या तालुक्यातला मल्ल आहे। जाऊ आपण व्यासपीठावर काय या जाऊन आपण आमच्याकडून जरा प्रदर्शन झाले असेल तेवढ्या मोठ्या कार्यक्रमात या जाऊन या आपण। तर कोण होणार महाराष्ट्र केसरी या प्रश्नाचं उत्तर पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला मिळणार आहे। कारण अंतिम फेरीची ही कुस्ती, अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले हे दोन मल्ल आता एकमेकांना भिडणार आहेत। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या या अंतिम लढतीसाठी यंदा नवा विजेता मिळणार आहे। कारण कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबईचा विशाल बनकर यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी अंतिम लढत होणार आहे। पृथ्वीराज पाटीलनं मॅट गटातून तर विशाल बनकरनं माती गटातून अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही कुस्ती लावली जाते। दोन्ही मल्ल मैदानात उतरलेले आहेत। आमच्या सातारा शहरामधला अत्यंत ऐतिहासिक सोहळा तब्बल आजी माजी महाराष्ट्र केसरींना पराभूत करत या दोन
मल्लांनी यावेळेस फायनलमध्ये आपली जागा पटकावली आणि आता या दोघांपैकी ठरणार आहे एक जण या महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी। साहेबराव पवार भाऊ 63 साली आयोजक, आज 2021-22 आयोजक साहेबराव पवार भाऊ। थोड्याच वेळात कुस्ती सुरू होत आहे। अतिशय चुरशीचा असा हा सामना होणार आहे, कारण अतिशय तरुण असे हे दोन्ही मल्ल आणि एक मुंबईचा एक कोल्हापूरचा, साताऱ्याच्या मातीत अतिशय रंगतदार असा हा सगळा सोहळा होणार आहे। आणि महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीप्रेमींच्या, देशभरातल्या कुस्तीप्रेमींच्या नजरा लागल्या त्या म्हणजे साताऱ्यातल्या या मैदानात, जिथं ठरणार आहे आज महाराष्ट्र केसरीचा मानकरी। महाराष्ट्र केसरीची गदा नेमकी कोण पटकावतं, कोणाच्या खांद्यावर ही गदा जाते आणि अतिशय चुरशीचा असा हा सामना होण्याची शक्यता आहे, कारण तोला मोलाचे एकमेकांना आव्हान देणारे असे हे दोन मल्ल आज मैदानात उतरतील। एक असेल पृथ्वीराज पाटील, मॅट गटातून तो फायनल मध्ये पोहोचला। विशाल बनकर माती गटातून अंतिम फेरीत पोहोचलेला आहे आणि अंतिम फेरीतली ही लढाई, ही कुस्ती मान्यवर लावतायत। सर्व मान्यवर व्यासपीठावर केलेल्यावरती तर पुढच्या काही मिनिटांमध्ये या कुस्तीच्या अंतिम लढतीला सुरुवात होणार आहे। सगळ्यांच्या खचाखच भरलेलं साताऱ्यातलं हे मैदान, ज्या मैदानात हजारोंच्या संख्येनं कुस्तीप्रेमींच्या नजरा लागलेल्या आहेत, त्या आज कोण होणार महाराष्ट्र केसरी याच्याकडे। आणि जी मानाची गदा प्रत्येक कुस्तीप्रेमीचं एक स्वप्न असतं की आपण आयुष्यात ही एकदा मानाची महाराष्ट्र केसरीची गदा पटकावावी, आणि हे स्वप्न उराशी बाळगून दिवस रात्र मेहनत करणारे हे कुस्तीपटू आजच्या या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात। आपल्याला फायनल मध्ये जायचंय, उपमहाराष्ट्र केसरी, महाराष्ट्र केसरी आपल्याला व्हायचंय आणि तमाम महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींच्या नजरा त्यांच्यावरती खिळलेल्या असतात। खेळाडूंचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न उराशी बाळगून अगदी फायनल मध्ये पोहोचलेले हे दोन मल्ल, पृथ्वीराज पाटील जे मॅट गटातून आणि विशाल बनकर माती गटातून आज अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत। आणि या दोघांपैकी एक ठरणार आहे महाराष्ट्र केसरीचा मानकरी। महाराष्ट्र केसरीच्या गदा घेऊन जाणारा हा मानकरी कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरुद्ध मुंबईचा विशाल बनकर यांच्यामध्ये आज ही अंतिम लढत होणार आहे महाराष्ट्र केसरीसाठी। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत थेट मैदानातून आहेत। ज्ञानेश्वर, सातारकरांनी तुफान असा प्रतिसाद दिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला। कुस्तीवर प्रेम करणारं सातारा आहे आणि या साताऱ्याच्या भूमीत आता हा अंतिम सामना पुढच्या काही मिनिटांमध्ये, काय वातावरण आहे? अतिशय भारलेलं निश्चित हे वातावरण असेल। काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण हे संपूर्ण खचाखच भरलेलं, कुठल्याही क्रिकेटच्या स्टेडियमला सुद्धा लाजवेल इतकी प्रचंड गर्दी कुस्तीवर प्रेम करणाऱ्या कुस्ती प्रेमींनी आज साताऱ्याच्या या मैदानात केलेली आहे। आणि बघा, दिव्यांचा झगमगाट आहे आणि ह्या दोन मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीची ही अंतिम लढत सुरू होतीये पुढच्या काही सेकंदांमध्ये। आणि या दोन मल्लांपैकी एक ठरेल पुढच्या काही मिनिटांमध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी। असं म्हणणे आणि पत्रकारांना माझी नम्र विनंती आहे, कुस्ती चालू असताना पुढे येऊ नका। कुस्तीतली ही सर्वोच्च महाराष्ट्रातली स्पर्धा आणि अतिशय मानाची अशी ही स्पर्धा मानली जाते। कुस्तीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक स्वप्नवत असा क्षण असतो। प्रत्येक कुस्तीपटूंसाठी आजचा हा दिवस महाराष्ट्र केसरी होणं हे त्याचं एक स्वप्न असतं। आयुष्यभर हे स्वप्न उराशी बाळगून अगदी लहानपणापासून हे कुस्तीपटू खडतर अशी मेहनत करत आणि ही कुस्ती सुरू झाली आहे।
नमस्कार, मी एकाने बोला, मार्गदर्शक एकच बोले. कॉस्ट्युम मध्ये पृथ्वीराज पाटील, तर ब्ल्यू कॉस्ट्युम मध्ये पैलवान अगदी सुरुवातीपासूनच अतिशय आक्रमक पवित्रा दोघांनी सुद्धा घेतलेला आहे. पृथ्वीराजने आणि विशालने भीम करून या ठिकाणी आपली बाजी मारलेली आहे. दोघे एकमेकांची शक्ती आजमावून बघतायत आणि कोण सुरुवातीला पॅसिव्ह करते दोघांचं बहुतेक येत असावं. घडीत ऍक्टिव्हिटी पिरियड कोणाला मिळतोय, पॅसिव्हिटी कोणाला मिळते. समोरच्या कुस्तीगीराला ब्लॉकिंग करणं, मनगट पकडून ठेवणं ही कुस्तीमधली निष्क्रियता असते. सरपंचांनी या निष्क्रियतेबद्दल ब्ल्यू कॉस्ट्युम धारण केलेल्या विशाल बनकरला वॉर्निंग दिलेली आहे. या वॉर्निंग नंतर पुन्हा पोलीस दलामधील पदाधिकाऱ्यांना विनंती करतो खाली बसा. करून पोलीस दलामधील पदाधिकारी खाली बसा. पाठीमागं एक गुणाची कमाई व्हावी. 30 दादा सेकंदाची आपल्या निष्क्रियता. तरफचे सगळे खाली बसायला हवं. माईक कंट्रोल. 30 सेकंदाची निष्क्रियता ब्ल्यू कॉस्ट्युम धारण केलेला प्रकाश उर्फ विशाल बनकरला. या 30 सेकंदाच्या निर्धारित वेळेमध्ये त्यानं गुण घेतला नाही तर प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला गुण दिला जातो. सर सुधीर नानांनी कडक सूचना दिलेली आहे. पोलीस खात्यातील कर्मचारी आपण खाली बसून घ्यावं विनंती आपल्याला. पाठीमागच्यांना कुस्ती दिसत नाहीये. पोलीस दलातील सर्व कर्मचारी विनंती आपल्याला. अतिशय चांगला अटॅक पेटमधून 4 गुणांची कमाई करत बनकर पैलवान आघाडी घेते. 4 गुणांची ऍक्टिव्हेशन पिरियड मिळाला असला तरी बदललेल्या नवीन विशाल बनकर 4 नियमाप्रमाणे गुणांची कमाई. निष्क्रियता धारण केलेल्या कुस्तीगीराला गुण घेतले. 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड संपलेला आहे. गतिमान कुस्ती चालू आहे. कुस्तीचा गुणफलक 0-4. मोठ्या गुणांकाची बढत घेतलेली आहे बनकर पैलवान यांनी. कुस्तीचे 4 मिनिट आणि 10 सेकंद बाकी आहेत. 3-3 मिनिटाचे 2 राऊंड असतात. 30 सेकंदाची विश्रांती असते. पुन्हा अटॅक मध्ये बनकर पैलवान, ब्ल्यू कॉस्ट्युमचे बनकर पैलवान. पोलीस दादांना विनंती आहे कृपया आपण खाली बसा. बार बार सूचना येत आहेत पाठीमागून. अतिशय सुंदर एकेरी पाराची पकड. याला नी स्पिन असंही म्हटलं जातं. पूर्ण डाव अजून झालेला नाही. एकेरी प्रकाराची पकड घेत आहेत पृथ्वीराज चव्हाण. आपल्या नैसर्गिक उंचीचा पुरेपूर फायदा अमोलदादा घेत विशाल बनकरला लोकांना दिसत नाही. जरा कृपया एकेरीपणाचं आक्रमण सोपवलेलं आहे. पाठीमागचे लोक, पोलीस मंडळी कृपया पाठीमागच्या स्टेडियम मधल्या लोकांना दिसत नाहीये. प्लीज खाली बसा. पाठीमागचा आवाज ऐकताय का आपण? ब्ल्यू कॉस्ट्युमच्या पैलवानला बाहेर ढकलल्यामुळे पृथ्वीराज पाटील रेड कॉस्ट्युमचे पैलवान यांना 1 गुणाची बढत मिळाली. खेळता खेळता स्टेप आउट. जो ब्राऊन झोन आहे त्या ब्राऊन झोनच्या बाहेर जर कुस्तीगीर गेला तर प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 1 गुण दिला जातो. या स्टेप आउटच्या नियमाप्रमाणे पृथ्वीराज पाटील कोल्हापूर यांना 1 गुण आणि कुस्तीचा गुणफलक पहिल्या गुणाची बढत मिळाली. खेळता खेळता स्टेप आउट. जो ब्राऊन झोन आहे त्या ब्राऊन झोनच्या बाहेर जर कुस्तीगीर गेला तर प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 1 गुण दिला जातो. या स्टेप आउटच्या नियमाप्रमाणे पृथ्वीराज पाटील कोल्हापूर यांना 1 गुण आणि कुस्तीचा गुणफलक पहिल्या फेरीच्या अखेरीला 1-4. कमी करा जरा. अमोलदादा तुमच्या बाजूचे लोक जरा खाली बसवा. पोलिसांना विनंती करा प्लीज आपण मदत करा या ठिकाणी. जरा प्लीज. आंतरराष्ट्रीय नियमानुसार बदललेली कुस्ती आपल्याला समजली पाहिजे. नवीन नियम कळले पाहिजे. चला आतमध्ये जरा बंद करा. दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय. आणि शेवटची बेरीज 3 मिनिटाची. गुणफलक आहे 4 विरुद्ध 1. दोन्ही शिवा आक्रमक पैलवान म्हणून ओळखले जात आहेत आणि आक्रमक कुस्ती मोठ्या गटामध्ये एवढी आक्रमक कुस्ती पाहायला मिळत नाही. परंतु हे दोन्ही पैलवान खूप आक्रमक कुस्ती करतायत. पुन्हा एकेरी पटाची पकड.
अतिशय चांगला डिफेन्स. आपल्या उंचीचा पुन्हा एकदा पुरेपूर उपयोग करत एकेरी पदाचा आक्रमण थोपवतोय प्रकाश मस्कर. सरपंचांच्या इशाऱ्यानुसार कुस्ती करण्याच्या स्थितीमध्ये चालू. शेवटचे 2.5 मिनिटं आणि गुणफलक 4 विरुद्ध 1. अतिशय जबरदस्त अशी कुस्ती गर्दन केली आणि प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर कुठे आपल्याला पॉईंट घ्यायला मिळतो काय दोघंही प्रत्येक पक्षाप्रमाणे पाहतायत कुठं आपल्याला गुणांकन कव्हर करता येईल. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक पाठोपाठ जागतिक स्पर्धेतलं लाख मोलाचं पदक पृथ्वीराज पाटीलशी प्रचंड अनुभव दुसऱ्या बाजूने लढतोय प्रकाश बनकर. महाराष्ट्रातल्या अनेक मातब्बर पैलवानांना पराभूत करत या मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम फेरीसाठी लढताय दोघे. शेवटचा 1 मिनिट 50 सेकंद. वर्षभर केलेल्या तपश्चर्याचं फळ या निर्धारित 6 मिनिटाच्या वेळेमध्ये दोन्ही कुस्तीगीरांना दाखवता येत आहे. अतिशय आक्रमक होतोय पृथ्वीराज. दुहेरी पटाचा प्रयत्न आणि आहे अजून गुणांकन नाहीये. 2 गुणांची बढ़त पृथ्वीराज पाटील यांची. गुणफलक आहे 3 विरुद्ध 4. चांगल्या पद्धतीचा दुहेरी पट. अखेरचं 1.5 मिनिट 3-4. पृथ्वीराज 3 विशाल 4. काटेकी टक्कर कोण होतोय सातारा अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी. दोघांनाही समसमान संधी आहे. कोणी अजून थकलेलं नाहीये. दोघंही आज जीव तोडून कुस्ती करतायत. अशी कुस्ती पाहायला मिळणं खूप खरं भाग्याचं आहे. शेवटचा 1 मिनिट. दोघेही अग्रेशन मध्ये लढतायत. कुणालाही पॅसिव्ह नाहीये अजून. दोघंही टेक्निक लावण्याचा प्रयत्न करतायत. 1 गुणाची बढ़त आहे फक्त ब्ल्यू कॉस्ट्युमचे पैलवान यांची. अखेरचे 45 सेकंद. पूर्ण फलक लाल टीम पुन्हा एकदा दुहेरीची पकड. एकेरी पुन्हा धुडकावून लावला प्रयत्न. पुन्हा एकेरी दुहेरी. अतिशय चांगला अटॅक. पटेल पैलवानांचा ताबा. दोन्ही बढ़त गुणांकन विरुद्ध 4. शांतता. शेवटचे 20 सेकंद. पटेल 4. कोल्हापूरचे पृथ्वीराज पाटील 1 गुणांनी पुढे बढ़त केली आहे. 20 सेकंद राहिले. बघूयात बनकर पैलवान गुणांकन तोडू शकतायत का. 5-4. अखेरचे 12 सेकंद. महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार कोण. अतिशय चांगली कुस्ती. चित्त धरारक कुस्ती. अतिशय चांगला शेवटचा आणि कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरलाय महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी आणि जबरदस्त अशी कुस्ती झालेली आहे. अंतिम लढतीमध्ये ज्या प्रकारे विशालला पराभूत केलेला आहे पृथ्वीराजनं, जबरदस्त अशी कुस्ती, अतिशय आक्रमक असा खेळ दोघांनी सुद्धा केला. तरणे बांड असे कुस्तीपटू आणि या दोघांनी सुद्धा एक सेकंद महाराष्ट्र केसरी जिंकण्यासाठी पूर्ण बाजी आपल्या
बाजूने घेण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली। अतिशय आक्रमकपणे दोघेही एकमेकांना चितपट करण्यासाठी लढत होते। विशालनं अगदी सुरुवातीला याच्यामध्ये बढत घेतली होती। विशालच्या उंचीचा त्याला पूर्ण फायदा होतोय असं वाटत होतं, पण पृथ्वीराजनं जे जबरदस्त कमबॅक केलं आणि विशालला या कुस्तीमध्ये, महाराष्ट्र केसरीच्या कुस्तीमध्ये त्याला नमवत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेली आहे। जबरदस्त अशी कुस्ती झाली आज महाराष्ट्र केसरीची। गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीची ही कुस्ती इतकी आक्रमक झाल्याचं आपण कधी पाहिलं नसेल, पण आज या दोन्ही मल्लांमध्ये जी कुस्ती झाली, या कुस्तीमध्ये खूप मोठा उलटफेर करून दाखवला तो म्हणजे पृथ्वीराज पाटलांना। कोल्हापूरचा हा मल्ल पृथ्वीराज पाटील, असं वाटत होतं की पृथ्वीराज मागे पडलेला आहे आणि विशाल खूप पुढे निघून गेलेला आहे, पण ज्या प्रकारे पृथ्वीराजनं कमबॅक केलं, कोल्हापूरचा हा मल्ल पृथ्वीराज पाटील ज्याने आपल्या ताकदीचा पूर्ण उपयोग केला, अतिशय आक्रमक अशी त्यांनी भूमिका घेतली आणि डाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि विशालला जे सातत्याने त्याला त्याच्या उंचीचा फायदा होत होता, तो उंचीचा फायदा काही क्षणाच्या नंतर याच्या आक्रमकतेच्या पुढे तो त्याला मिळवता आला नाही आणि जबरदस्त कमबॅक या कुस्तीमध्ये केलं। शेवटच्या काही मिनिटांमध्ये विशालने पुन्हा या कुस्तीमध्ये यायचा आणि पृथ्वीराजला नमवण्याचा प्रयत्न केला, पण पृथ्वीराज पाटलाच्या आक्रमकतेच्या पुढे विशालची उंची, त्याची शक्ती काहीही करू शकली नाही। हे आज या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम स्पर्धेच्या निकालातून स्पष्टपणे दिसतंय आणि महाराष्ट्रातला नवा महाराष्ट्र केसरी मिळालेला आहे कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील। खरं तर ती जी 3 मिनिटं होती, त्या 3 मिनिटांमध्ये प्रत्येक कुस्तीपटूच्या अक्षरशः अंगावरती काटा आलेला होता। प्रत्येक कुस्तीप्रेमीच्या अंगावर काटा आणणारी ही लढत, अतिशय आक्रमक अशी ही लढत पाहायला मिळाली आणि प्रत्येक सेकंदाला कोण पुढे जाईल कोण मागे राहील याचा अंदाज येत नव्हता आणि पृथ्वीराजने तर सगळा उलटफेर केला काही मिनिटांमध्ये आणि जो पिछाडीवर सुरुवातीला पडलेला होता कोल्हापूरचा हा मल्ल पृथ्वीराज पाटील, अतिशय तरणेबाण असे 2 कुस्तीपटू ज्यांच्या रूपानं आज नवा महाराष्ट्र केसरी महाराष्ट्राला मिळालेला आहे। एक कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी, तर विशाल बनकर जो मुंबईचा आहे तो उपमहाराष्ट्र केसरी बनला। हजारोंच्या संख्येनं साताऱ्याच्या त्या मैदानात जमलेल्या कुस्ती प्रेमींच्या अंगावर काटा आणणारा तो क्षण होता, पण आज ही कुस्ती कशी झाली, प्रत्येक कुस्ती प्रेमींनी जीव ओळून टाकावा अशी ही कुस्ती झाली। आपण पुन्हा एकदा बघूयात ही महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत कशी झाली। मुंबईचा मल्ल विशाल बनकरनं या कुस्तीमध्ये पुन्हा कमबॅक करण्याचा जोरदार प्रयत्न केला। शेवटच्या काही सेकंदांमध्ये जेव्हा 12 ते 14 सेकंद राहिलेले होते, या शेवटच्या काही सेकंदांमध्ये त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण पृथ्वीराज पाटीलच्या अतिशय आक्रमक खेळीच्या पुढे त्याला काही करता आलं नाही आणि पृथ्वीराजचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल, तो खचला नाही, कारण सुरुवातीला उंचीचा फायदा घेऊन विशालने जी बढत त्याच्यावरती घेतलेली होती, विशालला चांगले गुण मिळालेले होते, पण या सगळ्या लढतीमध्ये पृथ्वीराज कुठेही घाबरला नाही किंवा त्याने ही लढत सोडली नाही। मोठी त्याच्यावरती आघाडी घेतलेली असताना सुद्धा विशालवर मात करण्यासाठी पृथ्वीराज पाटील या मल्लानं अतिशय आक्रमक असा खेळ केला आणि त्याच्या आक्रमकतेच्या पुढे विशालची उंची, त्याची शक्ती आणि त्याचे डावपेच चालू शकले नाहीत। अतिशय सुंदर, अतिशय रोमांचकारी असा हा सामना झाला कुस्तीचा शेवटचा महाराष्ट्र केसरीचा आणि महाराष्ट्र केसरीचा ची अंतिम लढत शोभावी अशा प्रकारची ही कुस्ती झालेली आहे। प्रत्येक कुस्तीपटू, प्रत्येक कुस्तीप्रेमीच्या अंगावरती काटा आणणारा, रोमांच उभे करणारा हा शेवटचा सामना झाला आणि अगदी महाराष्ट्र केसरीची जी गदा आहे ती गदा एका
सर्वोत्तम कुस्तीपटूच्या आज खांद्यावरती जाणार आहे. ज्या कुस्तीपटूंनी भल्या भल्यांना चितपट करत इथपर्यंत मजल मारलेली होती. दोघं जण, एक मुंबईचा विशाल बनकर जो आज या अंतिम लढतीमध्ये होता, पृथ्वीराज पाटील मॅट गटातून आला, विशाल बनकरनं माती गटातून इथं प्रवेश मिळवलेला होता. कदाचित असं झालं का, मॅटवर ही कुस्ती झाली शेवटची फायनल आणि विशाल बनकर माती गटातून आलेला होता, त्यामुळे पृथ्वीराज पाटील जो मॅट गटातून आलेला होता, मॅटचा फायदा पृथ्वीराजला झाला का, असे अनेक प्रश्न आहेत. पण पृथ्वीराज पाटील याने मॅटवर ज्या प्रकारचा खेळ केला, ज्या आक्रमकतेनं, आपण पुन्हा एकदा ही मॅच बघूयात. शेवटची ही कुस्ती अतिशय रोमांचकारी क्षण. विशाल बनकरला वॉर्निंग दिलेली आहे. या वॉर्निंग नंतर पोलीस दलामधील पदाधिकाऱ्यांना विनंती करतो खाली बसा. पोलीस दलामधील पदाधिकारी खाली बसा. पाठीमागा एक गुणाची कमाई व्हावी. 30 सेकंदाची निष्क्रियता. सगळे खाली बसायला हवं. माईक कंट्रोल करा. 30 सेकंदाची निष्क्रियता ब्ल्यू पासून धारण केलेला प्रकाश उर्फ विशाल बनकरला या 30 सेकंदाच्या निर्धारित वेळेमध्ये त्यानं खून घेतला नाही तर प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला कुस्ती लागली. सर, सुधीर नानांनी कडक सूचना दिलेले. पोलीस खात्यातील कर्मचारी आपण खाली बसून घ्यावं विनंती आपल्याला. पाठीमागच्यांना कुस्ती दिसत नाहीये. पोलीस दलातील सर्व कर्मचारी विनंती आपल्याला. चांगला होता. लपेट मारून 4 गुणांची कमाई करत बनकर पैलवान आघाडी येथील 4 गुणांची ऍक्टिव्हेशन पिरियड मिळाला असला तरी बदललेल्या नवीन नियमाप्रमाणे निष्क्रियता धारण केलेल्या कुस्तीगीराला खून घेतले. 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड संपलेला आहे. गतिमान कुस्ती चालू आहे. कुस्तीचा गुणफलक 0-4. मोठ्या गुणांकाची निवड घेतलेल्या बनकर पैलवानांनी कुस्तीचे 4 मिनिट आणि 10 सेकंद बाकी आहेत. 3 मिनिटाचे 2 राऊंड असतात. 30 सेकंदाची विश्रांती असते. पुन्हा अटॅक मध्ये बनकर पैलवान, प्लेयर कॉशनचे बनकर पैलवान. हाच तो क्षण आहे. चांदीची गदा, महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा आपल्या खांद्यावर अभिमानानं मिरवणारा कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील. आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुणसर आता आपल्या सोबत आहेत. दिनेश सर, शेवटची ही लढत अतिशय रोमांचकारी हा क्षण, काय सांगाल? बऱ्याच दिवसानंतर अतिशय आक्रमक अशी खेळी दोन्ही खेळाडूंकडून पाहायला मिळाली आपल्याला. अगदी बरोबर आहे. पहिल्यांदा प्रकाश बनकरनं केलेलं जे आक्रमण होतं, त्यानंतर उपस्थित गोष्टी चौकींना असं वाटत होतं की आता गदेचा मानकरी प्रकाश बनकर होतोय, परंतु आपला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरचा अनुभव पूर्णपणे पणाला लावत पिछाडीवर पडलेल्या पृथ्वीराज पाटीलनं मुसंडी मारून एका पाठोपाठ आक्रमण करत आपल्या गुणांचा आलेख चढता ठेवला आणि महाराष्ट्र केसरी किताबाच्या गदेला त्यानं आपल्या तपश्चर्याचं फळ आजमावून खांद्यावर गदा विराजमान केली. निश्चितच दिनेश सर, जेव्हा तुम्ही पिछाडीवर पडता, समोर उंची, प्रचंड उंची असलेला खेळाडू आहे, त्याला प्लस आहे, तो पुढे आहे तुमच्या, आणि अशा वेळी कमबॅक करणं किती अवघड असतं? फार अवघड बाब होती ती पृथ्वीराज पाटीलच्या दृष्टिकोनातनं, कारण जी 4 गुणांची झालेली ऍक्शन होती ती 31 गुणांची पकड होती. 2-2 गुण मिळून जरी तो पुढे आला असता तरी पण 31 गुणांच्या पकडीवर प्रकाश बनकरच विजयी झाला असता. परंतु आपल्या पाठीशी असलेला अनुभव आणि समय सूचकता ज्याला म्हणतात त्याचा पुरेपूर उपयोग पृथ्वीराज पाटीलनं केला आणि कोणतंही दडपण न घेता त्यानं अतिशय आक्रमक खेळी करत आपल्या गुणांची पिछाडी भरून काढली आणि या गदेचा मानकरी आपल्या खेळाला लौकिक असा साजेसा करून त्यानं या महाराष्ट्र केसरी किताबाला गवसणी घातली. महाराष्ट्र किताबाला गवसणी घातलेली आहे, पण तुम्ही तिथं त्या सगळ्या भारलेल्या वातावरणामध्ये होतात. आम्ही तर स्क्रीनवरती हे सगळं बघत होतो. हजारोंच्या संख्येनं जबरदस्त असा प्रतिसाद सातारकरांनी दिला, कुस्तीपटूंनी दिला. आज ही मॅच पाहताना काय तुमचा अनुभव होता? कारण प्रत्येक सेकंदाला पारड खालीवर होत होतं. लढत 100% रोमांचकारी होणार यात मात्र शंका नव्हती. परंतु शेवटी तांत्रिक बाबी ज्या असतात त्या कुस्तीगीराच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या ठरतात.
हातातनं गेलेली मॅच पुन्हा आपल्या ताब्यात आणणं हे फार कौशल्याचं बाब असतं आणि हे अनुभवानंच प्रत्ययाला येतं. आणि पृथ्वीराज पाटीलनं गेल्या 2 वर्षामध्ये जी काही कामगिरी केली आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या अनुभवाचा त्याला निश्चित या ठिकाणी फायदा झाला. क्षणाक्षणाला रंगतदार होणारी लढत आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत कोणतंही दडपण न घेता सर्व दडपण झुगारून लावून पृथ्वीराज पाटीलने केलेल्या चढाया त्याला या गदेच्या मानकरी होण्यास सहाय्यभूत ठरल्या असंच म्हणावं लागेल. दिनेश सर, युक्ती आणि शक्तीचा हा खेळ आहे आणि आता आपण बघितलं पृथ्वीराजनं जे काही प्रदर्शन केलं दोन्ही गोष्टी त्याने वापरल्या, शक्ती पण वापरली आणि युक्ती पण वापरली. अगदी बरोबर आहे. प्रचंड उंचीचा प्रकाश बनकर त्याला वारंवार स्लो करत असलेल्या दुहेरी एकेरी पटाच्या आक्रमणाला थोपवत होता. अशा वेळेला खरं तर मनोधैर्य खचून जातं. आपली आक्रमणं थोपवल्यानंतर प्रेशर येतं, परंतु पृथ्वीराज पाटीलनं आपल्या आक्रमणामध्ये सातत्य राखलं. कोणतंही दडपण न घेता पुन्हा विजेतेपदाच्या दृष्टीनं आगेकूच करण्याचे प्रयत्न चालू ठेवले आणि ते प्रयत्नच त्याला महाराष्ट्र केसरी बनवण्यासाठी सहाय्यभूत ठरले. दिनेश सर, एक कुस्ती प्रेमी म्हणून खरं तर या महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी आजचा क्षण हा अतिशय आनंदाचा याच्यासाठी होता जेव्हा आम्ही स्पष्ट घेतलं होतं. माझे कोच असतील, आर्मीचे वस्त्र असतील आणि सगळ्यांचं मस्त सहकार्य माझी सुट्टी असतील. कोल्हापूर जिल्हा तालीम संघाने मला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. हेच कुणाला अर्पण करतील? माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला अर्पण करतो. कोल्हापूर जिल्हा. काय वाटतं एकूणच ही लढत सोपी होती वाटते? काय वाटते? काय वाटतंय? लढत मला माहिती होतं मी जिंकणार आहे. ही लढत सोपी होती काय इतकी? एकूणच पाहायला गेलं तर हा पृथ्वीराज पाटील होता आणि त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदा आहे ती पटकावली आहे. त्यानंतर न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी ही स्पर्धा आहे खरं तर आमच्या प्रतिनिधीला सुद्धा एक प्रकारची कुस्तीच खेळावी लागते. त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी या मल्लांच्या मधून वाट काढत त्यांना जावं लागलं. दिनेश गुणसर आता आपल्या सोबत आहेत. दिनेश सर, जेव्हा तुमच्या समोर एक प्रचंड उंची असणारा, शक्ती असणारा मल्ल असतो, तो 2 पावलं पुढे असतो, अशा वेळी त्याचा सामना करणं आज पृथ्वीराजसाठी किती अवघड होतं? 100% पृथ्वीराजचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. कारण त्यानं केलेली तब्बल 3 आक्रमणं प्रकाश बनकरनं लिलाया परतवलेली होती. अशा वेळेला खरं तर खेळाडू निराशेच्या गर्तेत जातो, परंतु पृथ्वीराजने केलेली जी आक्रमणं आहेत त्या आक्रमणामध्ये त्यानं सातत्य राखलं. नाउमेद न होता पुन्हा आपलं जे हुकमी अस्त्र आहे एकेरीपट दुहेरीपट त्याचा तो प्रयत्न करत राहिला आणि अखेरीस परमेश्वरानं त्याच्या प्रचंड मेहनतीवर पाणी न फिरवता त्याच्या झोळीमध्ये ही महाराष्ट्राची गदा देऊन अतिशय सुंदर असा निवाडा केला असंच म्हणावं लागेल. दिनेशजी, पृथ्वीराज हा मॅट गटातून आला होता, मॅटवर ही अंतिम लढत झाली, त्याचाही फायदा झाला असेल पृथ्वीराजला? अगदी बरोबर. कारण सातत्यानं मॅटवर प्रॅक्टिस करणारा पृथ्वीराज हा निश्चितपणे कुठे ना कुठे प्रकाशला वरचढ करणार अशी कुस्ती शौकीनांमध्ये चर्चा होती. आणि प्रकाश तसं पाहायला गेलं तर माती विभागामध्ये सराव करतो, परंतु ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना त्यानं वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये गुणांवर पराभूत केलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांचंही मनोधैर्य उंचावलेलं होतं. असं एका बाजूने वाटत होतं की प्रकाश त्याचा फायदा उठवेल, परंतु आपला अनुभव पणास लावून पृथ्वीराजनं प्रकाशच्या निराशा केल्या आणि किताबाचा मानकरी ठरलेला आहे. धन्यवाद दिनेश सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीप्रेमींसाठी, कुस्तीपटूंसाठी आजचा हा क्षण अतिशय रोमांचकारी होता, ज्या क्षणाला या मल्लानं महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावरती घेतली, एका जबरदस्त अशा लढाईमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला चितपट करत. तेव्हा कोल्हापूरच्या या गड्याचं आपण तोंड भरून कौतुक करूया आणि यासोबत बुलेटिन मध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र आणि यानंतर बातमी. एसटी कर्मचाऱ्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जे आंदोलन केलं, जो गोंधळ घातला, त्या प्रकरणी आता सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.
वकील गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टानं दणका दिला असून 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत त्यांना पाठवलंय. सोबतच अटक करण्यात आलेल्या 109 कथित कर्मचाऱ्यांना सुद्धा कोठडी सुनावण्यात आलेली आहे, पण त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. न्यायाधीश कैलास सावंत यांनी हा निकाल दिला असून गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टानं 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमदर्शनी पोलीस तपासात आरोपी विरोधात सक्षम पुरावे आहेत. गुणरत्न सदावर्ते यांचा जामीन अर्ज किला कोर्टानं फेटाळला असून त्यांना वरच्या कोर्टात जामीन अर्ज करण्याकरता मुभा दिली आहे. इतर एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 109 एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गुणरत्न सदावर्तेंचे वकील महेश वासवानी यांनी निकालानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. आपल्यासोबत सदावर्ते यांचे वकील महेश वासवानी आहेत. वासवानी साहेब, काय नेमकं झालं कोर्टामध्ये आणि सदावर्ते यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे? साहेब, कोर्टामध्ये असं झालेलं आहे की सदावर्ते साहेबांना आज प्रोड्यूस केला होता कोर्टात. आणखी त्या कोर्टात आमची भूमिका अशी होती की आम्ही ज्या वेळी घटना घडली, आम्ही होतो नारिमन पॉईंटला महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये. चेअरपर्सन जस्टिस श्रीमती मृदुला भाटकर साहेबाच्या कोर्टमध्ये त्याचा युक्तिवाद चालू होता. 182 गव्हर्नमेंट सर्वंट्सच्या फेवरमध्ये त्याने ऑर्डरसुद्धा घेतला त्या दिवशी. आणखी त्याच्या या घटनेशी काही संबंध नाही. त्याने स्वतःची अर्जामध्ये कोर्टात असं सुद्धा मी मांडलं आहे की सदावर्ते कंडेम्स ऑल व्हायलन्स, म्हणजे कुठलीही हिंसाला पाठिंबा देत नाही. सगळी हिंसा कोणी करत असेल, कुठेही होत असेल, त्याचा निषेध करतो आम्ही. हिंसाचा पाठिंबा देत नाही सदावर्तेजी. पण गुन्हेगारी कट रचना या कलमांतर्गत त्यांना कोठडी सुनावली गेली. साहेब, FIR मध्ये असं म्हटलं आहे की सदावर्तेचे हे आरोपी लोकांचे वकील सदावर्ते होते म्हणून त्यांनी कट रचला असेल. दुसरी एक भूमिका आहे त्यांनी घेतली की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली होती 7 तारीखला. त्यावेळी त्यांनी सांगितलं शरद पवार साहेबांच्या घरात घुसून आम्ही काहीतरी करूया प्रॉब्लेम. दरम्यान वकील सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात. जाण्याची डेट सुद्धा फिक्स केली. सदावर्ते साहेबांनी सांगितलं तुम्ही भगवान महावीर, तुम्ही गौतम बुद्ध यांची आठवण करा आणि तुम्ही शांततेच्या मार्गाने घ्या, तुम्ही मेडिटेशन करा आणि जॉईनिंग करण्याची डेट आम्ही तुम्हाला सांगतो. पण असं असताना सुद्धा हे कारस्थान रचलेलं आहे. आजच त्या कालच सुप्रिया सुळे कशा आल्या, सुप्रिया सुळे कशा आल्या, का सुप्रिया सुळे म्हणत होत्या की मी चर्चा करते. गेल्या 5 महिन्यात कष्टकरी पावसामध्ये पडलेला होता, भिजत होता, उपाशी होता, अर्धनग्न होता. त्यावेळेस सुप्रिया सुळेला चर्चा करता नाही आली. कालच का? याच्या मागे नक्कीच काहीतरी कुभांड आहे, हे रचलेलं कारस्थान आहे आणि ती चौकशी. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात. हा न्यायालयाचा निर्णय आलेला आहे. आता सविस्तर निकाल त्याचा ज्या वेळेला येईल त्यावेळेला त्याच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देता येईल. आता सद्यस्थितीत न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. माझं एवढंच सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांना आव्हान आहे की आता माननीय उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे आणि निर्णयाच्या नंतर काल जी घटना घडली त्याच्या संदर्भामध्ये जो काही कायद्याप्रमाणे निर्णय करणं आवश्यक होतं तो केलेला आहे. आता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. सहकार्य करून त्याच्यातून मार्ग काढला पाहिजे. मी माननीय पवार साहेबांना भेटलो, मुख्यमंत्री महोदयांना पण भेटलो. मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत हीच चर्चा झाली की याच्या संदर्भामध्ये हा जो प्रकार काल घडला त्याला नक्की कोण जबाबदार आहे, कुठं लॅप्स राहिली आणि त्याच्यातून काय म्हणजे पुढे काय निर्णय करायचा याच्या संदर्भात चर्चा केली आणि याबाबतची सगळी चौकशी करून योग्य तो निर्णय आम्ही त्याच्यामध्ये घेऊ. गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस कोठडीत पाठवल्यानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब काय म्हणाले जाणून घेऊयात. परिवहन मंत्री अनिल परब आज सिल्व्हरवुड येथे आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. साहेब, तुम्ही भेट घेतली, काय चर्चा झाली साहेबांसोबत? पवार साहेबांना एकूण या सगळ्या परिस्थितीच्या बाबतीतली संपाच्या कालच्या कोर्टाचे आदेश झाल्याच्या नंतरची परिस्थितीची माहिती दिली. त्यांना ती माहिती हवी होती आणि म्हणून एस टीच्या बाबतीमध्ये कामगारांना रुजू करण्याच्या बाबतीत किंवा
या एकंदर परिस्थितीवरती आता पुढे कसं काम करायचं याच्या बाबतीतलं त्यांचं मार्गदर्शन घेतलं. पण काल जी घटना घडली त्या संदर्भात काय चर्चा झाली? त्या संदर्भातला त्या निषेध आम्ही कालच व्यक्त केलेला आहे, पण त्याच्या संदर्भात न बोलता मी एस टी पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मी त्यांच्याशी चर्चा केली. कोर्टाचा निकाल आलेला आहे, सदावर्ते यांना पोलीस कोठडी दिलेली आहे, त्या संदर्भात आपली काय? कोर्ट आता आपल्या नियमाप्रमाणे कारवाई होईल. त्यांनी जी काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती पोलिसांनी केलेली आहे. आता कोर्ट आपला निर्णय देईल. सर, न्यूज 18 लोकमतशी बोलत व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.